लालबागचा राजा आहे. हा हे पण छान आहे. अशामध्ये घेऊ शकतो आपण लालबागच्या राजामध्ये. किती पाणी आहे. सो हिअर वी गो. आता आम्ही निघालेलो आहोत गणपती मूर्ती. हा काय पाणी साचलंय बापरे. वेलकम बॅक टू प्रियम ब्लॉग्स. आणि हे बघा याने अशी कटिंग केलेली आहे. खूप दिवसांनी मी तुम्हाला भेटायला आले कारण आज ओकेजन पण तसं आहे. आज आम्ही मागच्या वर्षाप्रमाणे गणपती बुकिंग करायला जातोय. गणपतीची मूर्ती बुकिंग करायला जातोय. आणि पावसाचं वातावरण बघा. आहा एकदम जोरात पावसाचं वातावरण आहे. आणि बघा याची याची घरी कटिंग केलेली आहे. हा ना मला बादशाह मूवी मध्ये ती मुलगी असते ना किडनॅप झालेली तसा दिसतोय हा. बादशाह मूवी मध्ये ती मुलगी कटिंग केलेली नसते कधी किडनॅप झालेली मुलगी तसा दिसतोय बिलकुल सेम. हा चला आम्ही आता मस्तपैकी चहा केलेला आहे. टोस्ट केलेला आहे. चहा टोस्ट घेतो आणि आम्ही गणपती बुकिंग करायला जातो. सो हिअर वी गो. आता आम्ही निघालेलो आहोत गणपती मूर्ती बुकिंग करायला. आणि गेल्या वर्षीप्रमाणेच कला कोणतं आशीर्वाद कला केंद्र इथेच आम्ही जातोय. तर संध्याकाळी भरपूर पाऊस भरून आलेला आहे. तर जाता जाता आमचं असं ठरलंय की ते नदीकाठीची मागच्या वर्षी आम्ही नदी दाखवली होती त्या नदीचं पण एकदा फेरफटका मारून येऊ. कारण पावसामुळे भरपूर पाणी तिथे साचलेलं असेल. तर बघतो आता कसं आहे. आणि बाकीचं सगळं तर मी तुम्हाला दाखवताच. बाळू गणपती बाप्पा मोरया. असं पण तू गाडीमधलं पण ह्याचं पण घेऊ शकतेस. हा असा पाऊस आहे जोरात. कोणीच दिसत नाही रस्त्यावर. इतका जोरात पाऊस आहे. इतकं काळं काळं झालंय सगळीकडे. क्या मौसम आहे बघा. एकटी मुलगी इकडे पावसात भिजतीये. हा काय पाणी साचलंय बापरे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. अरे अजून हे असं मध्यभागी आलेलो इकडे. हे बघा इकडे ही आहे आपली नदी. खाली कर बेटा मिरर. काय करायचे ग्लास. हा बापरे गेल्या वर्षी सारखंच पाणी आहे ना की कमी आहे अजून तरी. हळूहळू वाढतंय. खूप पाणी आहे तरी. गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा वर होतं आलेलं. तरी सतत पावसाने ना एवढं दिसतंय खतरनाक. आणि हे इकडे आहेत हे लोक असे फोटो काढतात बघा. मुसळधार पाऊस. हे ना इकडे हे बघा हे अशी खतऱ्याची घंटी पण बघा. हे सगळं मोडलं इकडे. हे ते बॅरिकेड्स हे बघा. त्यामुळे आम्ही खाली उतरून काही फोटो वगैरे काढत नाही. कारण हे आमचं कार्ट आहे ना बाळू कधी. तर हे इथे आम्ही आलोय ना नदी जवळ. इथे ही आपली काळू नदी. आणि बघा किती पाणी भरलंय याच्यात आता. कुठं पाणी आहे बेटा. हो का. हा आणि इकडे पण पाणी आहे ना. किती पाणी आहे. पाणी हे बघा. अरे बापरे सगळं पांढरं पांढरं झालं इकडे. पाणी झालं. हे पण लाईट हे ना हे आगाऊ आहे. त्याच्यामुळे ना आम्ही खाली उतरत नाही. कारण इथे ना बॅरिकेड्स खूप तुटलेले आहेत. हा असल्यावर म्हणून आम्ही रिस्कच नाही घेत. ठीक आहे हा चला घ्या. गाडी थोडी पुढे घेतात.
हे इथे आम्ही पोहोचलेलो आहे आशीर्वाद कला केंद्र इथे. गेल्या वर्षी पण आम्ही इथेच मूर्ती बुक केलेली होती आणि आता ह्या वर्षी देखील इथेच मूर्ती बुक करतोय. आमच्या इथे म्हणजे बाबा होते, बाबा पण इथूनच मूर्ती बुक करायचे, त्याच्यामुळे आता इथूनच सुरू केलेलं आहे. बघूया आता. हे बघा आपलं आशीर्वाद कला केंद्र. ओके, आपण आता एंट्री करूया. गाडी पार्क करता येते. सो आपण एंट्री केलेली आहे. खूप सुंदर मूर्त्यांची इथे तयारी आहे. खूप छान मूर्त्या आहेत, ते दाखवते एक. दिस इज द वन. या मूर्त्या आहेत तिथे. गेल्या वर्षी सारखं ते तयार झालेलं आहे तिथे. हे बाल गणेश आहेत, सायकल गाडी चालवतानाचे. तो पण छान छान आहे ते वगैरे. अरे असे छान छान गणपती आहेत, छोटे छोटे मस्त. हे काका आहेत, आपल्याला गेल्या वर्षी भेटले होते. काका आठवतं का गेल्या वर्षी आपण आलो होतो, आपण ब्लॉग बनवला होता. हा चला आम्ही बघतो. त्यांच्या ना वरती पण आहे गणपतीच्या मूर्त्या. तर आम्ही आता वर जाऊन बघतोय आणखी काय गणपती. आमचा रस्ता आहे. पण आहेत वरती पण आहेत. एकंदरीत इथेच राहतात, इथेच झोपतात वाटतं हे लोक, आहे ना. बापरे प्रचंड. हे बघा हे छान आहे. कलरिंग केल्यानंतर तर खूपच छान दिसेल. हा एक कलर केलेले आहेत. हे पण छान आहे. छोटे मस्त मोदक पकडलेला. काही गेल्या वर्षीच्या पण असतात का मूर्त्या? त्यांना ब्रशिंग करून पुन्हा ते थोडंसं काहीतरी टचअप करून. शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पण आहे इथे. हे स्टॅच्यू जे आहे पाण्यात प्रॉब्लेम नाही होत त्यांना पावसाळ्यात? ठीक आहे. आपण ना आता खाली जाऊनच मूर्ती बघूया आणि खालीच बुक करूया. ठीक आहे, जाता आता खाली. लालबागचा राजा आहे. हा हे पण छान आहे. अशामध्ये घेऊ शकतो आपण लालबागच्या राजामध्ये. मानाची डेकोरेशन करता येईल आपल्याला. बालाजी आहे. ए बेटा थांब, पाय नाही मारायचं. जे जे पण तो छान वाटतं ना, छान आहे लालबागचा राजा. तसं आपण डेकोरेशन पण करू शकतो ना.
तर ही आम्ही इथे गणपती बाप्पांची मूर्ती बुक केलेली आहे. अगदी मनासारखी बुकिंग झाली आहे. कसं असतं ना, जशी आपल्या मनात असते ना तशी मूर्ती आपल्याला बरोबर भेटते दरवर्षी. आणि ह्या वर्षी सुद्धा तसंच झालं. मी मूर्ती वगैरे रिव्हील करणार नाही. ते ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतील ना त्याच दिवशी मी सांगेल की कशा प्रकारचे गणपती बाप्पा आपल्याकडे आलेले. आता आम्ही निघालो इथून. ठीक आहे हा ना बाळू? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शनू शनू काय करायचं मला? इथे बाळाची हेअर कटिंग आहे. नाही काय नाही काय नाही. अरे काही होत नाही. मी आहे ना, पप्पा आहे ना इथे. अरे वा रे मस्त रे. उद्या तू एकदम बेटा स्कूलमध्ये तूच हिरो दिसणार. हा एकदम. काय नाही करायचं. काय नाही काय नाही काय नाही. आलीच वेळ आलीच वेळ आलीच वेळ. आलीच वेळ. हे बघ हे बघ. अरे 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 पुढं बघ काहीच करायचं नाही आपल्याला. शनू छान छान छान. चाल मस्त कटिंग झालेले आहे. मस्त कटिंग झालेले. सक्सेसफुल झालेलं आहे शनू. काय टेन्शन नको घेऊस तू. बाकी आता तुला काय आवडतं तू लिस्टच बनव मनातल्या मनात आणि सांग आम्हाला काय काय घ्यायचं काय काय खायचं सगळं सांग. काय नाही काय नाही काय नाही करायचं. काय नाही करायचं काय नाही. 2 मिनिटांनी होईल सगळं ते. स्लोली स्लोली कच कच हो हो हो. टोस्ट टोस्ट. हा आपण आंघोळ करायची आहे घरी गेला.